की देवाला फक्त गुणी मुलं आणि चांगल्या व्यक्तींची आवड असते। हे परंतु एवढ्या लहान वयामध्ये मरणं हे आपल्याला ते एक जरा खंत देणारच आहे। राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला असून पालघरमध्ये उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे पारा 40शी पार गेलाय। या वाढत्या तापमानाचा बळी पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील 16 वर्षीय विद्यार्थिनी अश्विनी विनोद रावते ठरली। अश्विनीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी 15 एप्रिल रोजी विक्रमगड तालुक्यातील तापमान 42°C होता। पालघरमध्ये उष्माघाताने हा पहिला बळी गेला आहे। अश्विनी रावते या 16 वर्षीय विद्यार्थिनीला उष्माघाताने चक्कर आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। तिच्या अशा मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर उष्माघाताने अश्विनीचा बळी घेतल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तर उष्माघाताने अश्विनीचा बळी घेतल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तर आज आम्ही प्रत्यक्ष तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अश्विनीच्या घरी गेलो होतो। तिच्या परिवारामध्ये दुःखाचं सावट आहे। तर अश्विनी ही अतिशय शांत स्वभावाची, मनमिळाऊ व शाळेत शिस्त पाळणारी अशी आदर्श विद्यार्थिनी म्हणून होती, असे तिचे केव या शाळेतील शिक्षकांनी तिच्याबद्दल बोलताना सांगितले। अश्विनी या अगोदर 8वी ते 10वी पर्यंत केव येथील शाळेत शिकली होती। ती माजी विद्यार्थिनी होती, त्यामुळे केव या शाळेतील मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आज सहभागी झाले होते। त्यांनी अश्विनीच्या घरी तिच्या परिवाराचे दुःखात सांत्वन केलं। मी अनिल भीमराव पाटील, केव विभाग हायस्कूल केवचा मुख्याध्यापक। अश्विनी रावते ही विद्यार्थिनी, हिचा उष्माघाताने मृत्यू झाला ही बातमी आम्हाला ऐकायला मिळाली। तसं मी गेल्या जुलैपासून त्या ठिकाणी कार्यरत आहे, परंतु सगळ्यात विद्यार्थी प्रिय, सगळ्या विद्यार्थ्यांची ती मैत्रीण म्हणून शिक्षकांमध्ये अतिशय प्रिय असलेली ती मुलगी, विद्यार्थी दशेमध्ये तिची एक वेगळ्या प्रकारची छबी त्या शाळेवर होती। त्या सगळ्या आठवणी आमच्या संग्रहित आहेत। ही घटना घडल्यानंतर सगळ्या सहाय्यक शिक्षकांनी मला अवगत करून दिलं की अतिशय चांगली विद्यार्थिनी होती, गुणी होती आणि आईवडिलांच्या अंगा खांद्यावर खेळलेलं कोणतंही बाळ असो, तर गरिबाचं असो किंवा श्रीमंताचं असो, त्याचा असा अचानकपणे एक्झिट होणे, जाणे ते प्रत्येकाला दाह देणार आहे। आम्ही शिक्षक जरी असलो तरी सुद्धा आमच्या कुटुंबातले आम्ही पालक आहोत, त्याच्या वेदना काय असतात ती संवेदना आम्हाला ती जाणवू शकते। तर त्यानिमित्ताने आणि आमचे विद्यार्थी म्हणजे आमचं धन आहे, ते सुद्धा आम्हाला दुःख आहे की आमचं धन आम्ही गमावलेलं आहे। त्या संवेदनेपोटीच आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहेत। अश्विनी कशी विद्यार्थिनी होती ती प्रतिक्रिया आमचे सहाय्यक शिक्षक हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतील। उमेश पाटील मराडे सर आहेत, अभय गायकर सर आहेत, हे सुद्धा तुमच्याशी बोलू शकतात। शिक्षक आहे तिथे, तुमच्या वर्गात होती अश्विनी, कसा स्वभाव होता आणि खरोखरच एवढ्या कमी वयात एक्झिट करणं हे तर खूप म्हणजे दुःखदायक आहे, तर तुम्ही काय बोलणार? विद्यार्थी म्हणून जर विचार केला तर आमच्या केव हायस्कूलची परंपरा अशी आहे की आम्ही इयत्ता 9वीचा अभ्यास संपला, परीक्षा संपली का त्याच्यानंतर आम्ही स्वतः 11 महिने सतत अभ्यास करतोय आणि त्या 11 महिन्यामध्ये एकही दिवस ॲब्सेंट न राहता जर विद्यार्थिनी आलं असेल तर अश्विनी रावते म्हणून, आणि तिच्या प्रत्येक गोष्टी फक्त जर आज जायचं आहे तर मला आज हे काम आहे, मी येऊ शकणार नाही, अशी आमच्या विद्यार्थ्यांची परंपरा आहे। म्हणजे एक दिवशी जरी नाही यायचं नसेल तरी ते स्वतः फोन करून सांगतात, निरोप पाठवतात, कामी येणार नाहीत। आणि अशा पद्धतीने अश्विनीचं जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा स्टेटसमध्ये कळलं, तेव्हा तोच फोटो होता जो स्टेटसला ठेवलेला, जो फोटो तिने एक आपण ट्रिप जातो आणि ट्रिपसाठी आपण घेतोय तसा तो घेतलेला ड्रेस होता। त्यावेळेस मला तिचा चेहरा आठवला, तिच्या सगळ्या आठवण्या, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की चुकून कोणीतरी स्टेटस ठेवलं आहे का किंवा काय, कारण खाली फक्त मिस यू लिहिलेलं, त्याच्या खाली काही लिहिलं नव्हतं, पहिलं लिहिलं। म्हणून मग मी यांना फोन केला, राशी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांची नावं सेव राशी आणि 8th स्टँडर्ड असं तर शॉर्टकटमध्ये नावले। मी फोन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर असं असं उष्माघाताचं झालं, आणि या विद्यार्थीबद्दल बोलायचं ना तर तुम्ही काही बोलू शकत नाही की हे व्यक्तिमत्व असं होतं की याच्यात एकच तुम्ही सांगू शकता की देवाला फक्त गुणी मुलं आणि चांगल्या व्यक्तींची
आवड असते हे इतकंच सांगू शकतो. त्याच्या पलीकडे मी बोलून त्यांच्या पालकांना आणि समाजाला दुःखू शकत नाही, कारण हे दुःख कोणावर येऊ नये आणि आमच्यावर तर नकोच आहे. कारण आम्ही सतत नेहमी सांगतोय आमच्या अगोदर तुम्ही जाता कामा नाही, कारण तुम्ही आमचे विद्यार्थी आहेत. आम्ही अगोदर जाणार, आमच्या नंतर तुमचं एक्झिट झालं पाहिजे. बस फक्त इतकंच सांगतोय का ती जिथे असेल तिच्या आत्म्यास शांती भेटो. बस सर तुम्ही काय बोलू पाहणार तिच्याबद्दल? म्हणजे आता ती नाही आहे, पण जास्त बोलून सुद्धा आपण तिला दुखवू शकत नाही. फक्त तिच्या आत्म्याला शांती भेटो हीच आपण आता प्रार्थना करू शकतो आणि तिच्या आई वडिलांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही आपण आता प्रार्थना करू शकतो. तुम्ही काय बोलणार तरी? मगाशीच माझे सहकारी उमेश पाटील सर बोलले की शाळेतले शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे आई व पालकच असतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला, परंतु संगोपन तिचं यशोदेने केलं, म्हणून खरं तर तीच आई आहे असं उमेश पाटील सरांच्या बोलण्यातून आलं. मला एवढं सांगायचं आहे की ह्या सृष्टीवर जन्माला आलेला प्रत्येक घटक हा एक ना एक दिवस मरणारच आहे, परंतु एवढ्या लहान वयामध्ये मरणं हे आपल्याला ते एक जरा खंत देणारच आहे. म्हणून मला सुद्धा असं वाईट वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये तिने आपल्याला सोडून जाणं किंवा ह्या जगाचा निरोप घेणं हे अतिशय दुःखावंच आहे. बस तिला चिरशांती लाभो एवढंच. माझं नाव अभय दत्तात्रय गायकर. माझा विषय इंग्लिश आहे आणि अश्विनी ही खूप चांगली आणि हुशार मुलगी होती आणि आम्हाला खंत वाटते आज की एवढी चांगली विद्यार्थिनी आम्ही गमावलेली. ती एकदम शांत, मनमिळाऊ आणि रोज शाळेमध्ये यायची. ती शिक्षकांचा आदर करायची. पण मी तर एवढंच बोलेन की ती जिथे तिथे आता व्यवस्थित राहू द्या. तर अश्विनीचा ज्याप्रमाणे या उन्हाच्या दिवसात उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला, त्यासाठी एक शिक्षक या नात्यानं आरोग्याची काळजी घेणे हे शिकवण्यासाठी मी कुठेतरी कमी पडलो का, अशी खंत केव शाळेच्या एका शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली. सर आता तुम्ही तेच बोलले की काळजी घेणं खूप महत्त्वाचं, ते मी कुठेतरी शिकवण्यामध्ये कमी पडले असं तुम्हाला आता खंत वाटते का? असं मला एक वर्ग शिक्षक आणि एक विज्ञान शिक्षक म्हणून मला खरोखर खंत वाटते की मुलांना अभ्यास कसा करायचा शिकवला, पण मी कुठेतरी अश्विनीला स्वतःची काळजी घेण्यासाठी कशी काळजी घेतली आणि स्वतःची जितपण काळजी घेत नाही तितपण ह्या जगात कोणी आपली काळजी घेऊ शकत नाही. तर मुलाला जर आता तब्येत खराब झाली तर त्याची काळजी म्हणजे सर्वात महत्त्वाचं त्याने आराम करणं आणि स्वतःची काळजी घेऊन स्वतः चांगल्या स्थितीत राहणं हे कुठेतरी मी शिकवायला कमी पडलो अशी माझी खंत वाटते. आणि ती खंत पूर्ण करण्यासाठी मी माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये मुलांना हे शिकवायचा प्रयत्न करणार आहे, अजूनही करतोय. पण लगेच मी सुरू केलेलं आहे की मुलांनी ह्या दिवसात उन्हाळ्याच्या स्वतःची काळजी घेताना पाणी पिऊन येणं, मीठ साखर पाणी पिणं हे किती महत्त्वाचं आहे आणि स्वतःची काळजी स्वतः कशी घेता आली पाहिजे, कारण दुसरा नंतर आपल्याला मदत करेल किंवा तो आपल्या जवळ पोहोचेल. तिच्याजवळ स्वतःची काळजी तिला स्वतः घेता आली नाही. एकंदरीत ही माझी एक शिक्षक म्हणून माझी खंत राहिली आणि ती खंत मी दूर करण्याचा माझ्या पुढील आयुष्यात प्रयत्न करायला लागतील. कारण शिक्षक मुलांना शिकवत असतो आणि मुलांचं यश अपयश ह्याच्यात शिक्षक वाटेगार आहे आणि हिच्या अपयशात सुद्धा माझा काहीतरी वाटा आहे असं मला खरं. म्हणजे अश्विनीच्या ज्या प्रकारे उष्माघाताने मृत्यू झाला आहे त्या हिशोबाने तुम्ही असं बोलतायत की खरोखरच म्हणजे ह्या दिवसात तरी ह्या पिरियड्समध्ये तरी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हा उष्माघाताचा आला, पावसाळ्यामध्ये नदी पुरांचा असला, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणून आपल्यावर काही होऊ शकते की आपण कुठे अडचणीत येऊ शकतो, यांचं सुद्धा प्रशिक्षण मी स्वतः देतोय. पण अजून चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे जेणेकरून त्या प्रत्येक मुलापर्यंत पोचलं पाहिजे. आणि ती मी स्वतःची सुरुवात आणि आमची केव हायस्कूल शाळा नक्कीच सुरू केलेली आहे, आतासुद्धा सुरू केलेली आहे. तर त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न राहीन आणि माझी सगळ्यांना आव्हान आहे की प्रत्येकाने स्वतःची काळजी घेता कशी हे पहिल्यांदा आईवडिलांनी, पालकांनी, गुरुजनांनी शिकवावं असं मला वाटतं. दरम्यान राज्यभर उन्हाचा तडाखा वाढला असून विक्रमगड तालुक्यात तापमान 42°C पर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.